वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवते परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। बापू, माणसाचं जीवन म्हणलं की त्या माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख येतच असतात आणि हे सुख दुःख दुसरं कोणी देत नाही आपल्याला। ते सुख दुःख आपणच जोडलेले आहेत। पुढं अनंत जन्मात अनंत कोटी वर्षापासून आपण या प्रपंचात फिरतो आहोत आणि संत आणि असंत कर्म करत आहोत। संत कर्माचे फळ संत भोगा भेटतात आपल्याला आणि असंत कर्माचे फळ आपल्याला असंत भोगावं लागतात। संत आणि असंत कर्माचा फेरा चालूच राहतो। कधी संत कर्म पुढे येतात, कधी असंत कर्म पुढे येतात आणि त्यामध्ये आपण सुख आलं तर हुरळून जातो, दुःख आलं तर उद्विग्न होतो, असं होत असते आपल्याला। पण श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, जर तुम्हाला सुखी व्हायचं असलं तर दुःखेसून उद्विग्न म्हणा, दुःखामध्ये उद्विग्न व्हायचं नाही आणि सुखेसु विगत स्पृहा, सुखामध्ये विगत स्पृहा व्हायचं नाही। दुःखेसून उद्विग्न म्हणा, सुखेसु विगत स्पृहा, वितराग भय क्रोध, आणि भय राग क्रोध सोडून द्यायचे। वित म्हणजे सोडून द्यायचे, भय राग क्रोध हे सोडून द्यायचे। तर असा जो माणूस आहे तो लवकर ब्रह्मप्राप्तीला जातो। सुख होण्याचा हा मार्ग श्रीकृष्ण महाराजांनी सांगितला आहे। अनेक मार्ग आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनं सुखी होण्याचे गीतेमध्ये सांगितले। तर पुन्हा एक मार्ग सांगितला, ते म्हणतात की सुख दुःखे समे कृत्वा लाभ अलाभ जयाजो ततो युद्धाय जसो नयोम पापमोक्षसी। तू जर सुख आणि दुःख समान मानायचे, सुख खरं नाही आणि दुःख बी खरं नाही, सुख दुःखे समे कृत्वा, सुख आणि दुःख समान मानायचे, सुख दुःखे समे कृत्वा, लाभ अलाभ समान मानायचे आणि आपला संसार करायचा, परमेश्वराचं चिंतन करायचं। एक महत्त्वाची गोष्ट आहे, परमेश्वराच्या चिंतनाला कधीही चुकायचं नाही, कधीही चुकायचं नाही। नित्यनेमानं परमेश्वराचं चिंतन करायचं, कारण नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयार जर ते नित्यानं परमेश्वराचं चिंतन करीत असताना कोणी, तर त्या माणसाजवळ परमेश्वर आहे जवळ, आणि परमेश्वर जवळ असेल तर दुःख त्या माणसाजवळ कसं येईल सांगा बरं। मग ह्या दुःखातून सुटण्याचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे का नाही। त्यामुळं दुःखात दुःखी व्हायचं नाही, सुखात सुखी नाही, सुख बी खरं नाही आणि दुःख बी खरं नाही, त्या फक्त मनाची अवस्था आहे। बघा, मी समजा मुंबईला नोकरी करतो आहे आणि मुंबईला नोकरी करत असताना इकडं माझी आई वारली आणि मला 4 रोज 5 रोज समजलंच नाही, तर मग मी आनंदातच होतो का नाही। पण ज्यावेळेस मला समजलं की माझी आई वारली, त्यावेळेस मग मला दुःख झालं का नाही। तर हे दुःख हे ग्राहक करतो आपण ग्राहक आहेत, सुखाचे आणि दुःखाचे ग्राहक आहेत आपण। सुख बी ग्राहक करतो आणि दुःखाचं बी ग्राहक करतो। ते सुख बी खोटं आहे आणि दुःख बी खोटं आहे आणि आपण त्याला खरं समजून दुःखामध्ये दुःखी होतो आणि सुखामध्ये सुखी होतो, ही गोष्ट खरी नाही। आता असे अनेक प्रकारचे मार्ग श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये आपल्याला सांगितले की ज्या मार्गातून आपण म्हणजे सुख प्राप्ती करू शकतो, दुःखातून दुःखाच्या पार होऊ शकतो। श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना शिकणोती हैवे सोडून प्राक्षरीर मोक्षणात कामक्रोधोद्भवमेग संयुक्त ससुखेना। जो माणूस नाही का हे देह आहे, हा देह आहे तोपर्यंतच कामाचा क्रोधाचा आवेग आवरितो, कामाचा क्रोधाचा आवेग आवरितो, तर तो माणूस सुखी होतो। कामक्रोधोद्भवमेग संयुक्त ससुखेना, सुखी होण्याचा हा सगळ्यात मोठा चांगला मार्ग श्रीकृष्ण महाराजांनं आपल्याला दाखवून दिलेला आहे। त्यामुळं आपण हा असे शरीर आहे आपल्याजवळ तोपर्यंत आपण कामाचा क्रोधाचा आवेग आवरला पाहिजे। आपण जर कामाच्या आहारी गेलो तर आपण सुखी होऊ शकत नाही, क्रोधाच्या आहारी गेलो तर सुखी होऊ शकत नाही। रावण कामाच्या आहारी गेला तर त्याची सोन्याची लंका बी खलास झाली, त्याचा मुलगा इंद्रजितासारखा स्वतःच्या समक्ष मारला गेला आणि आणि स्वतः तो बी मारला गेला। किती दुःख पदरी आलं आणि शेवटी नरकप्राप्ती झाली। मग इतकं कशामुळे झालं
फक्त कामामुळं. काम क्रोधच भयमग संयुक्त सुखी नर. आणि जो माणूस कामाचा क्रोधाचा आवेग आवरितो तो माणूस सुखी होतो. आता नारद महर्षी होते, देवर्षी होते, पण देवर्षी असून देखील त्यांना एक वाईट कल्पना सुचली. त्याला वाटलं की आपण पत्नी करायला पाहिजे, लग्न करायला पाहिजे. आणि मग जगामध्ये कितीतरी मुली होत्या ना, तिकडे एखादी करायची ना, पण तसं नाही केलं त्यानं. ते प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराजाकडे गेले आणि श्रीकृष्ण महाराजाला म्हणले, हे देवा, तुला 16,108 पत्न्या येतात, एवढ्या तुला काय करायच्या, एक पत्नी मला दे ना. श्रीकृष्ण महाराज फार संयमी होते. फारच वेगळं चरित्र होतं श्रीकृष्ण महाराजाचं. हा जो अवतार आहे, हा अवतार म्हणजे अवतारच होता. तर ते काय रागावले नाही. ते म्हणले, नारदजी, तुम्ही मी ज्या घरी नाही त्या घरची पत्नी तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि मग नारद ह्या घरी जाय, त्या घरी जाय, 16,108 घरं फिरायची, थोडे फिरायचे का. आणि मग एवढे घरं फिरता 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 नारद हैराण झाले. पण सगळीकडे श्रीकृष्ण महाराज त्याला दिसले. कुठं जेवायलेत, कुठं स्नान करायलेत, कुठं आराम करायलेत, कुठं कोणाशी बोलायलेत, असे प्रत्येक घरी श्रीकृष्ण महाराज त्याला दिसले. पण ती एक त्याची बहीण होती, तिचं नाव काय होतं, आणि तिच्या घरी मात्र श्रीकृष्ण महाराज नव्हते. आणि मग त्याला एवढं दुःख झालं, त्याला लाज वाटली त्या नारदाला. आणि नारदाला लाज वाटल्यानंतर तो तिथून गेला, निघाला तिथून तो, आणि गेला एका विहिरीवर बसला. आणि तिथं श्रीकृष्ण महाराज एका ब्राह्मणाच्या रूपात गेले आणि त्याला म्हणले, काय झालं नारदजी. ते म्हणलं, असं असं झालं. ते म्हणे, ह्या 12वात उडी मारा. आणि मग 12वात उडी मारली त्यानं. आणि मग त्याचं नारदाची नारदी झाली आणि कितीतरी मुलं झाले. आणि मग तो माणूस बी, त्याचा नवरा बी, तिचा नवरा बी वारला. आणि पुन्हा रडण्याची टाईम आली. माय भाऊ, हे कशामुळे झालं एवढं, तर फक्त कामाचा आवेग आवडता नाही आला. तर मग ह्या जीवनात जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर क्रोधाचा आवेग आवरा. काम क्रोधच भवमेग सोयुक्त सुखी नर. आणि सुख आणि दुःख त्याला खरं समजू नका. सुख बी खोटं आहे आणि दुःख बी खोटं आहे. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभ जया जीव ततो विधाय जस्व नवम पाप मोहापशेष, असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं आहे. सुख आणि हा जो संसार आहे, या संसारामध्ये सुख नाहीच हो. सुख नाही कोठे आली या संसारी, वाय हावभरी होऊ नको. दुःख बांधवडी आहे ह्या संसार. सुखाचा विचार नाही कुठंच सुख नाही. आणि सुख जरी मिळालं तुम्हाला तर ते दुःख मिश्रित सुख असतंय. आणि ते सुख बी कसं असतंय, किती असतंय, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख परवता येऊ. म्हणून हे सुख आणि दुःख आपण खरं समजायचं नाही. आणि जीवनामध्ये म्हणजे दुःखी व्हायचं नाही आणि सुखी व्हायचं नाही. आणि परमेश्वराच्या चिंतनाला सोडायचं नाही. असं जर केलं मायबाप तर तुम्ही संसारामध्ये निश्चितच सुखी होता. त्या तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर ह्या मार्गानं जा, तर तुम्ही निश्चितच सुखी व्हाल. अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि इथंच थांबतो मायबाप. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असताल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.